अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींचं सुरक्षा कवच आपल्याला घरच्या घरी कसं तयार करायचं. बघा, आपण कधीही कोणत्या महत्त्वाच्या कामाला जाणार असाल किंवा आपण घराच्या बाहेर पडताना स्वामींचं सुरक्षा कवच आपल्या भोवती असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की आजकालची जर परिस्थिती तुम्ही बघितली, एखादा व्यक्ती घराच्या बाहेर पडला तर तो परत घरी कधी येईल किंवा येईल की नाही इथपर्यंत आपल्याला गॅरंटी नसते. बघा, असंही आपल्या स्वामी भक्तांच्या पाठीशी नेहमी स्वामी असतातच, पण तरीही आपल्या भोवती स्वामींचं सुरक्षा कवच कसं तयार करायचं जेणेकरून आपण जर कोणत्या महत्त्वाच्या कामाला जाणार असाल तर ते काम आपल्याकडनं यशस्वीरित्या पार पडेल आणि त्या कामामध्ये आपल्याला कधीही अपयश येणार नाही आणि त्याचप्रमाणे आपण सुरक्षितरित्या घरीसुद्धा पोहोचू. जर तुम्हाला कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जावं लागणार असेल आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडनं हे काम यशस्वीरित्या स्वामींनी पूर्ण करून घ्यावं, माझ्या पाठीशी नेहमी स्वामी असावे, मला स्वामींनी सुरक्षितरित्या घरी घेऊन यावं, यासाठी तुम्हाला हे स्वामींचं सुरक्षा कवच आपल्या भोवती तयार करायचं आहे. मी सुद्धा करते आणि म्हणूनच म्हटलं की आज ही माहिती तुमच्यापर्यंत शेअर करू. बघा, तर तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठल्यावर देवपूजा झाल्यावर देवपूजा करून झाल्यावर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्राचं तीर्थ तुम्हाला बनवायचं आहे. तारक मंत्र म्हणताना ग्लासामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आणि त्यावर हात ठेवून तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. तारक मंत्र तुम्ही कितीही वेळा म्हणा, 1 वेळा म्हणा, 5 वेळेस म्हणा, 7 वेळेस म्हणा किंवा 11 वेळेस म्हणा, तुमच्या यथाशक्तीनुसार. 1 वेळेस जरी म्हटलं तरी चालणार आहे. तर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे, लक्षात घ्या. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला ते तीर्थ प्राशन करायचं आहे. आणि लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणारच आहे. तर स्वामींना तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे. आणि बघा, स्वामींना अष्टगंध लावल्यावर त्याच बोटाने तोच बोट तुम्हाला परत तुमच्या कपाळी लावायचा आहे, लक्षात घ्या. ते असतं आपलं सुरक्षा कवच. त्याने आणि जेव्हा बघा आपण कधीही कोणतं पारायण करायला बसतो किंवा स्वामींची रोजची सेवा करायला बसतो तेव्हा आपल्याला आपल्या स्वामींसमोर बसल्यावर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. का वाटतं? जेव्हा आपण आपल्या देवघरासमोर जाऊन बसतो, देवासमोर जाऊन बसतो तेव्हा आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. कारण की आपल्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होत असतं. आपल्या भोवती त्या एक पॉझिटिव्ह लहरी येत असतात. आपल्या भोवती एक कवच तयार होत असतं म्हणून आपल्याला खूप प्रसन्न वाटत असतं. म्हणून त्याचप्रमाणे आपल्या भोवती स्वामींचं सुरक्षा कवच असावं असं तुम्हाला वाटत असेल ना, तर हा उपाय मी सुद्धा करते आणि माझ्या घरातले सगळेजण करतात. त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही सुद्धा उद्यापासून रोज हा उपाय करायला विसरू नका. बघा, तुम्हाला तुमच्या कामामध्ये कधीही अपयश येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा स्वामींचं एक सुरक्षा कवच आपल्या भोवती असतं, लक्षात घ्या. त्यामुळे आपण सुरक्षितरित्या घरी येतो. आणि तुम्हाला आजकालची परिस्थिती माहीत आहे की कशी आहे. आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो आपण सुरक्षित असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून यासाठी आपल्याला स्वामींचं सुरक्षा कवच आपल्या भोवती तयार करायचं आहे. जो टिळा तुम्ही स्वामींना लावणार अष्टगंधाचा, तोच बोट तुम्हाला तुमच्या कपाळी लावायचा आहे. हे आपलं सुरक्षा कवच असतं, लक्षात घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे. स्वामींना मनापासून प्रार्थना करायची की स्वामी, मी या कामासाठी बाहेर जात आहे, माझ्याकडनं हे काम तुम्हीच पूर्ण करून घ्या, मला त्या कामामध्ये यश मिळवू द्या. तुम्ही कोणत्याही कामासाठी बाहेर पडणार असाल, छोटा असो मोठा असो, जर तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणार असाल तर अर्थात तुम्हाला स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी, मला त्या कामामध्ये यश मिळवू द्या, माझ्याकडनं ते काम तुम्हीच पूर्ण करून घ्या आणि मला परत सुरक्षितरित्या घरी घेऊन या. असं तुम्हाला स्वामींना मुजरा करून मनापासून प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला उठून डायरेक्ट बघा, जेव्हा तुम्ही स्वामींना मुजरा करतात, स्वामींचं दर्शन घेतात आणि तुम्ही उठल्यावर डायरेक्ट स्वामींकडे पाठ दाखवायची नाही, तर 2 पावलं पहिले तुम्हाला मागे यायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मागे फिरायचं आहे. नाहीतर बरेच जणांना ही सवय असते की दर्शन घेतलं की लगेच देवाकडे पाठ करतात, पण हे अत्यंत चुकीचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे काय होतं, देवाचा जो आपल्याला आशीर्वाद मिळतो ना, तो आपल्याला पुरेसा मिळत नाही. म्हणून कधी पण जेव्हा तुम्ही कोणत्याही मंदिरात जाल, स्वामींच्या केंद्रात जाल, मठात जाल किंवा घरीसुद्धा जेव्हा तुम्ही देवाचं दर्शन घेता तेव्हा दर्शन घेऊन झाल्यावर आधी 2 पावलं मागे चालत यायचं. तसंच
त्यानंतर तुम्हाला मागे फिरायचं आहे. लक्षात घ्या, जेणेकरून स्वामींचं सुरक्षा कवच आपल्या भोवती कायम असतं. आणि कधी पण घराच्या बाहेर पडताना, कधी तुम्ही घराच्या बाहेर पडा तेव्हा तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी, मला तुम्हीच या ठिकाणी सुरक्षितरित्या घेऊन जा, माझ्याकडनं ते काम पूर्ण करून घ्या आणि परत तुम्हीच मला घरी घेऊन या, असं तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे. आणि मग बघा, खरंच आणि तुम्हाला सांगते की स्वामींचं सुरक्षा कवच आपल्या भोवती असतं आणि आपल्यावर कधीही कोणतंही संकट येत नाही आणि आलं जरी तरी त्याची झुळूकही आपल्याला लागत नाही. म्हणून आपल्याला ही गोष्ट माहीत असणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तसंही जो स्वामींचा सतत नामजप करतो ना, त्याच्या पाठीशी सदैव स्वामी असतात, त्याच्या भोवती सदैव स्वामींचं सुरक्षा कवच असतं. जरी तुम्हाला या गोष्टी सगळ्या करायला वेळ मिळाला नाही, तरी तुम्ही कधीही घराच्या बाहेर पडलात तरीसुद्धा सतत तुमच्या मुखामध्ये स्वामींचं नाम असू द्या. आणि स्वामींचं नामस्मरण तुम्ही कुठेही करू शकता, चालता फिरता, प्रवासात, कधीही कुठेही करू शकता. त्यामुळे सतत तुमच्या तोंडाचं स्वामींचं नाम असेल तर सदैव तुमच्या पाठीशी स्वामी असतील, स्वामी सदैव तुम्हाला जपतील. लक्षात घ्या. तर ही एक छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी माझ्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.